सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य डॉक्टर के एस जमधाडे सर, व्याख्यानमालेच्या आजच्या पहिल्या भागासाठी लाभलेल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर कोमल नरखेडकर, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, प्राध्यापक वृंद, प्रिय विद्यार्थी व इतर सर्व मान्यवर. महात्मा ज्योतिबा फुले वाणिज्य विज्ञान व विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय भातपुली जिल्हा अमरावती येथील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे आयोजित भारतीय ज्ञान परंपरेतील आयुर्वेदावर आधारित व्याख्यानमालेच्या आजच्या पहिल्या भागात मी डॉक्टर विवेक नरखेडकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. भारतीय संस्कृतीत आरोग्य ही केवळ रोग निवारणाची गोष्ट नसून मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय यासारख्या ग्रंथामध्ये केवळ औषधोपचारच नव्हे तर निरोगी जीवन जगण्याचे तत्वज्ञान दिले आहे. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आयुर्वेदातील समग्र आरोग्यदृष्टी आणि औषधी वनस्पतींची परंपरा यांचा प्रचार व प्रसार करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये या विषयाविषयी उत्सुकता निर्माण करून त्यांना या ज्ञानसंपदेचा उपयोग संशोधन, नवकल्पना आणि समाजहितासाठी सुद्धा करता येईल याची जाणीव करून देणे आहे. आपण सर्वजण जाणतो की आजच्या युगात जगभरातील लोक नैसर्गिक आणि शाश्वत उपचार पद्धतीकडे वळत आहेत. अशा वेळी आयुर्वेद ही भारतीय परंपरेतून मिळालेली एक मौल्यवान देणगी आहे. मला विश्वास आहे की या कार्यक्रमामधून आपल्याला आयुर्वेदाची तत्वे, शास्त्रीय आधार आणि त्याचा आजच्या आधुनिक जीवनशैलीत उपयोग याबाबत मौल्यवान माहिती मिळेल. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर के एस जमधाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. माननीय प्राचार्य डॉक्टर जमधाडे सर. नमस्कार. आजच्या आपल्या व्याख्यानमालेमध्ये सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने स्वागत. आजचा आपला व्याख्यानाचा जो विषय आहे तो आहे भारतीय ज्ञान परंपरेतील आयुर्वेद. भारतीय संस्कृतीचं आरोग्य ही केवळ रोग निवारणाची संकल्पना नसून ती एक समय जीवनदृष्टी आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम या संस्कृत वचनाप्रमाणे निरोगी शरीर हेच जीवनमूल्याच्या आचरणाचे पहिले साधन मानले गेले आहे. आयुर्वेद हा केवळ औषधोपचाराचा विषय नसून जीवन कसे जगावे, आहार विहार कसा असावा, मन व शरीर यांचा समतोल कसा राखावा याचं शास्त्र आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय यासारख्या ग्रंथांनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला जीवनशैलीविषयक शास्त्रशुद्ध मार्गदर्शन दिले आहे. आजच्या जागतिक आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर या ज्ञानाचा उपयोग किती महत्वाचा आहे हे आपण सर्वजण जाणतोच. व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे तत्वज्ञान समजून घेण्याबरोबरच वेद, उपनिषदे, पुराणे तसेच इतर धर्मग्रंथांमध्ये उल्लेखलेल्या औषधी वनस्पतींच्या परंपरा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ही माहिती केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल. भारतीय ज्ञान परंपरेची जाणीव असणे ही आपल्या संस्कृती विकासाची व राष्ट्रीय स्वाभिमानाची एक महत्वाची बाब आहे. या परंपरेचे शास्त्रशुद्ध सादरीकरण आपल्या तरुण पिढीला जागतिक स्तरावर संशोधन, नवकल्पना आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रेरित करेल असा मला विश्वास आहे. आपल्या देशामध्ये भारतीय ज्ञान परंपरेमध्ये एक विचारधारा आहे. ज्या विचारधारेचे अनेक ग्रंथ, अनेक पुस्तकं आपल्याला आपल्या जीवनाविषयी, जीवन जगण्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. या संबंध विषयाचा सखोल अभ्यास जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की आयुर्वेदाला मानवी जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे. आपल्या अवतीभोवती असणारे जे काही झाडं आहेत, लता आहेत, वेली आहेत, फुलं आहेत, त्यांची फळं आहेत, एवढेच काय तर झाडांची जी काही कंदमुळं आहेत, झाडांची जी काही पानं आहेत, या सगळ्यांना आयुर्वेदामध्ये अतिशय महत्व दिलेले आहे. आयुर्वेदामध्ये मानवी जीवनाचं इतकं महत्व दिलेलं आहे की हाडाचं वेल्डिंग करण्यासाठी
ही जे काय आपल्या आजूबाजूला असणारी जी काही वनस्पती आहे याच्या हाडाचं वेल्डिंग इतक्या परफेक्टपणे, इतक्या चांगल्या पद्धतीने करते, ही सर्व निसर्गाची किमया आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा या कार्यक्रमाचं आयोजन करणारा जो वनस्पतीशास्त्र विभागामध्ये काम करणारे सर्व माझे सहकारी वर्ग, या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय हिंद, धन्यवाद. धन्यवाद सर. भारतीय ज्ञान परंपरेतील आयुर्वेदावर आधारित हॉलिस्टिक हेल्थ अँड हर्बल विजडम म्हणजेच सर्वांगीण आरोग्य आणि औषधी वनस्पतींची ज्ञानसंपदा या विषयावर व्याख्यानाकरिता आपल्याला लाभलेल्या आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर कोमल नरखेडकर यांच्या तरुण व्यक्तिमत्वाचा, विद्यार्थी जीवनाचा व आपल्या ध्येयाची वाटचाल शोधण्याचा प्रवास हा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. डॉक्टर कोमल नरखेडकर यांनी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या वैद्यकीय शाखेतून पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यामुळेच या अथांग विषयावर भाष्य करण्यासाठी आज आपल्याला एक योग्य वक्त्या लाभलेल्या आहे. डॉक्टर कोमल यांनी यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासामध्ये प्रथम श्रेणी गाठून स्वतःच्या ध्येयाची वाटचाल योग्यरित्या सुरू ठेवली. डॉक्टर कोमल यांनी स्वतःला फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता योगा, सांस्कृतिक कला, खेळ व इतर अनेक ठिकाणी उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या आजच्या आपल्याला लाभलेल्या वक्त्या डॉक्टर कोमल नरखेडकर यांना मी व्याख्यानासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर कोमल प्लीज. या व्याख्यानाच्या निमित्त संपूर्ण आरोग्य म्हणजेच होलिस्टिक हेल्थ या विषयावर आपले विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आदरणीय प्राचार्य सर तसेच महाविद्यालयाचे सर्व आयोजक मंडळांचे मनपूर्वक आभार मानतो. या व्यासपीठावर बोलण्याची व आपल्या समोर माझे अनुभव व ज्ञान मांडण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. आपले उबाबदार स्वागत, उत्कृष्ट व्यवस्था व प्रोत्साहन ज्यामुळे हा कार्यक्रम अधिकच समृद्ध होईल. अशी ही संधी ज्ञानविनिमय होतेच, पण त्याचबरोबर आरोग्य व जीवनमूल्यांविषयी जनजागृती करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. तर चला आता हा विषय आपण सविस्तर बघूया. सगळ्यांना मी कोमल नरखेडकर. आजचा आपला विषय हॉलिस्टिक हेल्थ अँड हर्बल विजडम. हॉलिस्टिक हेल्थ म्हणजे काय, तर आरोग्याचा असा एक दृष्टिकोन ज्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक पैलूंचा आपण एकाच वेळी विचार करतो. त्यामध्ये रोगाच्या लक्षणांवर उपचार न करता त्याऐवजी संपूर्ण शरीराकडे लक्ष केंद्रित करणे हा याचा उद्देश असतो. आज आपण हॉलिस्टिक उद्देश कुठे बघतो, तर आयुर्वेदामध्ये बघितला आहे. आयुर्वेदाचाच हा दृष्टिकोन आहे. त्याला आपण आजच्या या युगात हॉलिस्टिक दृष्टिकोन म्हटलं आहे. तर आयुर्वेदाच्या शब्दातच दिलाय आयु. आयु म्हणजेच जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे तो आयु, आणि वेद त्याचा अभ्यास म्हणजेच आयुर्वेद. त्यालाच आपण सायन्स ऑफ लाईफ म्हणूया. उद्दिष्ट याचे आयुर्वेदाचे उद्दिष्ट काय आहे, प्रयोजन काय आहे, तर प्रयोजनं चास्य स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमनाचं. म्हणजेच त्याचे प्रयोजन असं सांगितले आहे की जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि जो विकाराने ग्रस्त आहे, जो रोगी आहे, त्याच्या रोगाला बरे करणे किंवा रोगांपासून मुक्त करणे, शमन करणे हा आयुर्वेदाचा उद्दिष्ट आहे. त्यालाच आपण आता आयुर्वेदाचा कधी पण अभ्यास करताना आपल्याला संहिता चा अभ्यास करावा लागतो सर्वप्रथम. तर हा संहितेचा काळ कुठला होता, तर 400 BC टू 500 AD पर्यंतचा काळ हा गोल्डन इरा म्हणजे संहितेचा काळ म्हणून आपण. संहितेच्या काळामध्ये ह्या 3 संहिता तर आहेच, पण इतर संहितेचा पण उल्लेख आपल्याला दिसून येते. आणि वेद ग्रंथ यासारखा पण पुढे आपण बघूया की वेदांमध्ये पण याचा आरोग्याचा मनुष्याला स्वस्थ राहण्याचा उद्दिष्ट पुढे दिलेला आहे. तसंच आता सर्वप्रथम आपण बघूया की चरक संहिता. चरक संहितेमध्ये काय सांगितलं आहे, चरकानुसार आरोग्याची व्याख्या काय आहे, तर विकार धातू वैषम्य साम्य प्रकृती रुचते सुख संज्ञा काम आरोग्य विकार दुष्मेवच. म्हणजेच विकार कसं उत्पन्न होतात, तर धातूच्या विषमतेमुळे.
धातू म्हणजे काय आलं? तर इथे वात, पित्त, कफ हे 3 दोष आणि रसाले 7 धातू. तर रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र हे 7 धातू म्हणजेच या धातूंच्या विषमता म्हणजेच कमी अथवा जास्त यामुळे होणारे विकार किंवा रोग यामुळे काय होणार? दुःख उत्पन्न होणार आणि सुख कधी होणार? ज्यावेळेस यात समानता, बॅलन्स, साम्यता राहणार. बॅलन्स करणार त्यावेळेस आपल्याला सुख मिळणार. त्यावेळेस आपण स्वस्थ राहू, निरोगी राहू, आरोग्य आपलं चांगलं राहणार. हे चरकांनुसार आरोग्याची व्याख्या झाली. चरकांनी त्रिदोष सिद्धांत सांगितले आहे, ज्यामध्ये वात, पित्त, कफ संतुलित राखणे म्हणजेच आरोग्य आहे. त्याचसोबत चरकांनी जीवनशैली कशी असते? जीवनशैलीमधले काही नियम सांगितले आहेत. जसे दिनचर्या सांगितली आहे, ऋतुचर्या सांगितली आहे. त्याचसोबत सदवृत्त पालन सांगितलेलं आहे. या यामुळे काय होणार? सदवृत्त पालनामुळे, दिनचर्येमुळे आपल्या शरीराला जे नियम चरकांनी लावून दिले जसे की सकाळ संध्याकाळचे नियम यामध्ये काय येते की उष्ण अं, अं, पाण्याचं सेवन करणे, त्यानंतर मुख प्रक्षालन करणे, धावन करणे, दंत धावन करणे, अंजन करणे, नस्य करणे, गंडूश धारण करणे, तांबूलाचे सेवन करणे, अभ्यंग करणे, उद्वर्तन करणे, उद अं, त्यानंतर व्यायाम करणे, व्यायामानंतर स्नान करणे, स्वच्छ वस्त्र धारण करणे, या सगळ्याचा उल्लेख दिनचर्येमध्ये आलाय. ऋतुचर्येमध्ये काय आलाय की ऋतूनुसार आहार विहार कसा असला पाहिजे. हे ऋतू जसं की शिशिर, वसंत, हेमंत, शरद, वर्षा ह्या ऋतूनुसार आपले आहार कसा असला पाहिजे, विहार कसा असला पाहिजे. जसं की आता वर्षा ऋतू सुरू आहे. तर वर्षा ऋतूमध्ये आपण आहार कसा घेतला पाहिजे? हलका घेतला पाहिजे. कारण की आपली अग्नी मंद असते. अग्नी मंद असल्यामुळे आपल्याला जे गुरु आहार आहे ते पचण्यात जड जाणार, ब्लोटिंग होणार. त्यामुळे काय होणार? आम्ल बनणार, शरीरात पित्त बनणार, कफ बनणार दूषित, वात बनणार आणि त्यामुळे विकृती येणार किंवा कुठला रोग होऊ शकते. तर त्यामुळे लघु आहार याचे सेवन याचे नियम ऋतुचर्यामध्ये दिले आहेत. तसेच सदृढ पालन म्हणजेच नैतिक आचार-विचार म्हणजे आपला स्वभाव आपण कसा ठेवला आपले आचार-विचार कसे ठेवले पाहिजे याचे नियम सांगितले आहेत. जसं की गुरुजनांचे, माता-पिता समान असलेल्या व्यक्तींचे आदर करणे, स्त्रियांचे आदर करणे, स्वच्छ निर्मल कपडे, वस्त्र धारण करणे, नेहमी मल विसर्जन मलाचा वेग धारण न करणे, त्यानंतर क्रोधावर आवरण करणे, क्रोधाला धारण करणे. का बरं क्रोधाला धारण? जेव्हा आपण क्रोध, भय यामध्ये असतो त्यावेळेस आपला रोगाकडे नेण्याचा मार्ग सुरू होतो. तो रोगाकडे जातो. तर त्या कारणाने सदयुक्त पालन तितकंच आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये. तसेच रसायन म्हणजेच रिज्युव्हनेशन त्याचाच अर्थ असा आहे की आता शरीरात इतके रसधातू, रक्तधातू, मांसधातू, दोष हे सगळे संचार करत आहे, गतिशील आहे. तर एक शरीरात जिथे जिथे पोषण मिळत आहे तिथे तिथे त्याला स्थिरता येत आहे किंवा त्याला कुठे मिळत आहे, कुठे नाही ते हे पूर्णतः मिळण्याचा पूर्ण पोषण मिळण्यासाठी किंवा प्रशस्त म्हणजेच ऍक्टिव्ह त्यातला प्रिन्सिपल ऍक्टिव्ह होण्यासाठी आपण जी योजना करतो, उपाय करतो त्याला आपण रसायन म्हणू. तर यासाठी आपण रसायन द्रव्य वापरतो जसे हरितकी, आम्लकी, गुरुची यासारखे आपण रसायन वापरतो. रसायन मध्ये फक्त रोगाचे नाश नाही केले जात, तर शरीर स्थिर, दृढ, बलवान कसं होणार? आपल्या शरीरातले जे खराब सेल्स आहेत किंवा ओल्ड सेल्स आहेत त्यांना आपण फ्लश आउट कसं करणार, शरीराची शुद्धी कसं करणार, या सगळ्यांचा अभ्यास आपण या योजनेत करत असतो. आणि यामध्ये 2 प्रकार आहेत जसे की फुटी प्रावेशिक आणि पीक रसायन. तर कुठी प्रादेशिकमध्ये येणार की एका कुटीमध्ये त्याला ठेवला जातो. वायूचा आपण म्हणजेच हवेचा आपण संपर्क आणत नाही. कुटीमध्ये ठेवून त्याला आपण त्याची चिकित्सा किंवा रसायन चिकित्सा करतो. लसीकरण चिकित्सा का बरं? व
आताच्या काळात बाजीकरण चिकित्सा महत्वाची, कारण की इन्फर्टिलिटीचे केसेस आपल्याला भरपूर दिसतात. तर बाजीकरण चिकित्सेने आपण ते बरे करतो. या सगळ्या चिकित्सेचा उल्लेख आपल्याला चरक संहितेत दिसतो. त्यामुळे काय होते, दीर्घायू प्राप्त होते, बुद्धिवर्धन होते, बलवर्धन होते. तसेच चरकाचार्यांनी औषधी वनस्पती आणि उपचार पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. तर इतक्या सगळ्या वनस्पतीचा म्हणजे 3-4 अध्याय फक्त वनस्पती, द्रव्य यावर चरकाचार्यांनी लिहून ठेवलेले आहे. तर त्याचे वर्गीकरण त्यांनी सांगितले. त्यांनी सोपे करून दिलं आपल्याला, की आपण वर्गीकरण कसं करायचं. तर रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव यांनी आपण असं वर्गीकरण करायचं. तर रस म्हणजे एखाद्या द्रव्य आपण तोंडात ठेवलं, ती चव घेतली, तर त्याचा रस कळतो, की तो आंबट आहे, खारट आहे, मधुर आहे. तसेच कषाय रस आहे का? रस किती असतात? 6. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय. तर या रसांमुळे काय होणार आपल्याला त्याचा गुण समजते, की हा कुठल्या गुणाचा असू शकते. त्याचा स्वभाव. गुण किती असतात? 20 असतात. गुरू, हिंग, गुरु म्हणजे भारी असेल, शरीरात गेल्यावर तो हेवीनेस आणतो का? लघु, लाईट आणतो का? मंद असतो का? हिम म्हणजे थंड, स्निग्ध, श्लष्ण, सांद्र, मृदू, स्थिर हे गुण. याचे विपरीत पण 10 गुण आणखी. असे गुणाचं वर्गीकरण आहे. वीर्य, वीर्य म्हणजेच त्याचे तासीर कसे राहणार. उष्ण वीर्य, शीतवीर्य हे त्याची तासीर झाली, की तो कसा प्रभावाने कार्य करण्यास शरीरात गेल्यावर जसं की चंदन. चंदन काय आहे? शीत आहे. तर शरीरामध्ये गेल्यावर तो काय करणार? पित्ताला कमी करणार, दाहाला कमी करणार. हे त्याचे कार्य आहे. विपाक. आता कुठला रस मी घेतलेला आहे, तर तो पचन झाल्यावर कुठला पचन नंतर कुठला परिणाम दाखवणार हे विपाकावर अवलंबून असते. प्रभाव म्हणजे विशेष कार्य. जसं की इथे हरितकी दिलाय, तर हरितकीचे विशेष कार्य काय आहे? तर स्त्रीदोषांना कमी करतो. तसंच काही मुख्य औषधी म्हणता येईल आपल्याला. हरितकी, आम्लकी जे प्रत्येक ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख असल्यासारखा आपल्याला दिसून येते. हरितकी काय कार्य करतो? तर रेचनाचे कार्य करते, अग्निदीपनाचे कार्य करते. रेचन म्हणजे काय असते? जिथे मल आहे, पेटून बसलेला आहे, त्या मलाला द्रवता रूप देऊन तो बाहेर काढतो. अग्निदीपन म्हणजे अग्नी मंद झालेला आहे आणि तो डायजेशन व्यवस्थित होत नाही. तो अग्नीला दीपन करतो. डायजेस्टिव्ह पॉवर चांगली करून अन्नाला पचन करते. तसेच त्याचे आणखी गुणधर्म काय असणार हरितकीचे, की तो ज्वराचा नाश करणार, कुष्ठाचा नाश करणार, कास, खोकला याचा नाश करणार, औषध आहे तिन्ही दोषांना कमी करणार. तसेच हरितकीला आपण म्हणू, की हरितकीला असं म्हटलं जाते, की तो सगळ्या स्रोतस्स म्हणजे सगळे जिथे-जिथे मार्ग आहे, जिथे-जिथे पाथ आहे शरीरात, त्या मार्गांना मोकळं करायचं काम करतो हरितकी. तर सर्क्युलेशन सिस्टीमवर काम करणार, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम करणार, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर काम करणार. तसेच आम्लकी. आम्लकी काय आहे? आवळा. तर हा रसायन म्हणून कार्य म्हणजेच अँटी एजिंग प्रॉपर्टी शो करणार. आपण बघतो की व्हिटॅमिन सी नी रिच आहे आवळा, तर तो डोळ्यांसाठी चांगला राहणार, दृष्टीसाठी लाभदायी राहणार. तसेच आम्लकी काय करणार की प्रमेहावर कार्य करणार. डायबिटीजवर बघू आपण. पांडू, कामला म्हणजेच ॲनेमिया, जॉन्डिस सारख्या स्किन डिसीज कुष्ठावर काम करणार. यकृत उत्तेजक म्हणजेच लिव्हर ॲक्टिव्हेशनसाठी त्याला आपण आम्लकीचा उपयोग करू शकतो. तसेच बोलूची बोलूया की त्रिदोष शमन आहे. वात, पित्त तिघांना कमी करणार. दोष प्रतिकार शक्ती वाढवणार. तसेच हा पण यकृतावर काम करणार. तसेच दाह कमी करणार, कास कमी करणार. आमवातामध्ये, रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आपण गुडघ्याचा उपयोग चांगला करत असतो. तसेच अनेक योग म्हणजे संयुक्त औषधी झाले. तर संयुक्त औषधी चरकाचार्यांनी कुठले सांगितले आहे? की त्रिकटू सांगितले, दशमूळ सांगितलंय, त्रिफळा सांगितलंय, च्यवनप्राश सांगितलंय. त्रिकटूमध्ये काय येते? पिंपली, मिरी आणि सुंठी हे 3 त्रिकटू झाले. दशमूळमध्ये बृहत्पंचमी आणि लघुपंचमी. त्रिफळामध्ये हरितकी, आम्लकी आणि विविधकी. त्यानंतर च्यवनप्राशमध्ये 52 पेक्षा अधिक औषधींचा उल्लेख करून, संयोग करून आपण त्यात अवलेह बनवले, च्यवनप्राश बनवलेली आहे. तसेच पंचकर्म. पंचकर्माचा मध्ये काय येतात? 2 चिकित्सा येतात. शमन चिकित्सा, एक शोधन चिकित्सा. शमन कधी करतो? जेव्हा
दोष हे कमी असतात. शरीरात कमी लक्षणं दाखवत असेल तर आपण औषधींनी ते शमन करतो, सप्रेस करून टाकतो, नष्ट करतो. तेच जर दोष खूप वाढलेले आहे, खूप जास्त अं, त्याचे लक्षणं दिसत असेल तर आपण शोधन चिकित्सा करतो. तर औषधींनी वमन करून, विरेचन करून तर आपण हे शोधन चिकित्सेमध्ये औषधीचा वापर करतो. तसेच आता पुढे बघू आपण की सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलंय तर सुश्रुत संहितेमध्ये शल्यप्रधान किंवा शस्त्रक्रिया केलेल्या शस्त्रक्रियेचा अभ्यास सुश्रुतसंहितेत आपण बघू शकतो की फादर ऑफ सर्जरीज आपण सुश्रुतसंहिता म्हणू शकतो आणि फादर ऑफ मेडिसिन हे आपण चरक आचार्य चरकांना म्हणतो. तर सुश्रुतसंहितेनुसार आरोग्याची संकल्पना काय राहणार आहे की दोष म्हणजेच आरोग्याची व्याख्या काय राहणार हे दोष, धातू, मल आणि अग्नी यांचे सम्यक संतुलन म्हणजेच आरोग्य आहे आणि त्याचसोबत म्हणजे हा एक पण नवीन सांगितलं त्यांनी की आत्मा, इंद्रिय आणि मन. आत्मा, इंद्रिय म्हणजे जे आपल्याला जाणीव होत आहे, आपण कार्य करत आहे, मन त्याला कंट्रोल करत आहे, आत्मा त्याला अ, सोबत घेऊन त्याला चालना देत आहे, कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या सगळ्या भावना जेव्हा आनंदी होतात, तेव्हा कसं राहणार शरीर? आनंदी राहणार. तेव्हा आपण आरोग्य राहू. आपलं स्वस्थ निरोगी राहणार. तर हे सुश्रुतांनुसार आरोग्याची व्याख्या झाली. तसेच सुश्रुतांनी काय सांगितलं आहे की शुचिता म्हणजेच पवित्रता, स्वच्छता यालाच विशेष महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. ऑपरेशन पूर्वी म्हणजे कर्म करण्यापूर्वीची स्वच्छता काय असली त्यापूर्वीचे आहार-विहार नियम काय असले पाहिजे, हात धुणे, जखम धुणे याचे नियम त्यांनी सविस्तर सांगितलेले आहे. तसेच मर्मशास्त्र केलं. आपण बघतो मर्माचा जो उल्लेख आहे तो महाभारतात भरपूर ठिकाणी आला आहे. जसं की आपण बघतो की भगवान कृष्ण च्या पायाला शित्र ठिकाणी नावाचा एक मर्म असतो पायाला, दोन्ही पायाला, दोन्ही हाताला जो इथे असतो. या मर्माच्या ठिकाणी आणि पायामध्ये पण इथेच, इथे राहतो. तर तिथे बाण लागून मृत्यू आलेला होता. तर काय झालं तिथे मर्मावर आघात झाला त्यामुळे मृत्यू आले. सुश्रुत संहितेमध्ये मर्माचे महत्वाचे एक स्थान सांगितलेले आहे की ते जिथे प्राणाचं अधिष्ठान असते, प्राण जिथे साचून असते ते असतात मर्म. असे किती पॉइंट्स आहे आपले? तर 107 मर्म शरीरात सांगितलेले आहे. त्यामध्ये शिर, हृदय आणि गुद, अॅनल रिजन तर हे पण एक मर्माचे स्थान आहे आणि बाकीचे तर मर्माचे स्थान आहेच. तर यामध्ये प्रतिबंधनासाठी आहार-विहार, योगाचा अभ्यासावरही यांनी भर दिलेला आहे. तसेच औषधी वनस्पती व उपचार पद्धती. तर जखम शस्त्रक्रियेसाठी उपयोगी औषधे कुठली आहे हे सांग. हळद. आपल्या सगळ्यांना माहित आहे की हळद आपण जखमेवर लावतो. आजीच्या बटव्यामधला हा एक हळद एक द्रव्य आहे. जो औषधी म्हणून आपण म्हणतो की तो काय करतो जखम भरून काढतो, सूजनला कमी करतो, रक्तशुद्धी करतो. इथे प्रतिजैविकचा अर्थ काय आलेला आहे की जे मायक्रोबियल एजंट तिथे कुठे जखमेजवळ आपण म्हणतो ग्रो होते. त्याला दूर करायचं काम हळद करते. जखम भरणे तसेच नीम, रक्तशुद्धी. रक्तशुद्धी का बरं इथे महत्वाची आली? आणखी जेपर्यंत रक्त शुद्ध नाही राहणार तेपर्यंत कुठली जखम भरणार नाही. कुठले पण त्वचा विकार दूर होणार नाही. रक्त शुद्धी नसल्यामुळेच त्वचेचे विकार आपल्याला दिसून येते. तर रक्तशुद्धी ही नेहमी करते. धूत होणारी म्हणजेच ॲलोवेरा झाला. हे पण जखम भरून काढते. भाजलेल्या जखमा ज्या असतात, जिथे चटका आपण लागला म्हणतो, तर त्याला भरून काढायचं ॲलोवेरा काम करते. यष्टीमधू म्हणजेच लेपी म्हणू आपण. हे सूज, वेदना कमी करू वेदना कमी करते. गुळगुळ, सुजन, फोड, हाडाचे आजार हे कमी करते. तर हे शस्त्रक्रियेमध्ये सुश्रुताचार्यांनी सांगितलेले आहे. तसेच औषधी उपयोग पद्धती त्यांनी सांगितले की या सगळ्या औषधांचा उपयोग कसा करायचा? तर यांचं लेप बनवून करायचा, पेस्ट बनवून लावायचा किंवा मग यांचं क्षार पण तयार करायचं. जसं की आपण आयुर्वेदात ऐकलं असेल की क्षारकर्माने भगंदर सारख्या रोगांवर
उपचार करतो. की क्षारकर्म काय आहे? स्नेहीचं जे स्नेही प्लांट आहे त्याचा जो दूध निघतो, क्षीर निघतो, त्याला आपण धाग्यावर काढून तो क्षारकर्म केला जातो. आणि तसंच रक्तशुद्धी द्रव्य जिथे सांगितलंय, जसं की मी आधी सांगितलं की रक्त शोधन जेपर्यंत होणार नाही तेपर्यंत कुठलीच जखम भरणार नाही. आपण शस्त्रक्रिया करत आहे म्हणजे तिथे काय की एक जखमच करत आहे ना, त्याला भरून काढणार कोण? तर रक्त शोधन करणे त्यासाठी आवश्यक आहे. तसंच धूप. धूप पण आपण धूप अगरबत्ती बघतो. औषधांपासून बनवलेली जे धूप अगरबत्ती धूप असते, ते आपण देऊन तिथे जे जंतू होतात त्या जंतूंना कमी करतो. तसंच तेल, ते घृत म्हणजेच तूप असते. तर तुपाचा उपयोग करू, तेलाचा उपयोग करू. तसंच शस्त्रक्रियेनंतर जखम लवकर बरी होण्यासाठी आपण औषधी उपयोग करतो. तर या औषधींचा भरपूर उल्लेख संहितेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. यानंतर बघूया आपण इष्टांगहृदय. इष्टांगहृदय म्हणजेच काय? व्यावहारिक मार्गदर्शन. तर व्यवहारात जे मार्गदर्शन आपल्याला इझिली मिळते. म्हणजे सामान्य कुठल्याही व्यक्तीने जर अष्टांगहृदय वाचले तर त्याला त्याचं ज्ञान खूप सोप्या पद्धतीने मिळते. तर हे अष्टांगहृदय आहे. अष्टांगहृदयाचे ग्रंथकार कोण? तर वाग्भट. वाग्भटांनी अष्टांगहृदय लिहिले. अष्ट म्हणजे 8. 8 8 अंग असलेलं हृदय. तर हे काय आहे? तर 8 अंग यातले कुठले? कालचिकित्सा म्हणजे मेडिसिन, बालचिकित्सा म्हणजे पेडियाट्रिक, भूतविज्ञान म्हणजे सायकॅट्रिक, उर्दू चिकित्सा ENT, शल्यचिकित्सा सर्जरी, अगततंत्र म्हणजे टॉक्सिकोलॉजी, तसेच रसायन आणि वर्गीकरण केलेलं आपण. आणि या अष्टांगहृदयाला आपण असं म्हणू की चरक आणि संहितेचा एक सार भाग, सोपी भाषा या अष्टांगहृदयामध्ये आली आहे. तसंच त्यासोबत काय सांगितलंय? दिनचर्या, ऋतुचर्या, सत्वरिक्त, त्यानंतर योगाभ्यास याचं स्पष्ट मार्गदर्शन अष्टांगहृदयामध्ये वाग्भटांनी केलेलं आहे. तसंच आपण बघूया की औषधी वनस्पती व उपचार पद्धती काय असते. तर सर्वसामान्य लोकांनाही याचा उपयोगी व सोपा उपाय कळतो हे अष्टांगहृदय. तर यात मुख्य औषधे कुठले आहेत? तुळस आले म्हणजे सुंठ, अद्रक हे आले त्यात, पिंपळी, त्रिफळा, दशमूल यांचा उपयोग होतो. उपयोग पद्धती तर यात उपयोग पद्धती काय सांगितली आहे? इथे पेस्ट नाही सांगितलंय. जसं की आपण आधी सुश्रुत संहितेत पाहिलं की तिथे एक पेस्ट सांगितलेला होता. कल्क बनवून सांगितलेला होता. आणि इथे काळ्या बघतो आपण की घृत, तेल, लेप, आसव, अरिष्ट. तर असा इथे असं अरिष्टासारखे आपण उपयोग पद्धतीने औषधींचा उपयोग करतो. तसंच आहार आणि औषधी यांचा समन्वय म्हणजेच अन्न हेच एक औषधी आहे ही संकल्पना वाग्भटांनी सांगितली आहे. आणि सोबतच वात, पित्त, कफ हे तर तिन्ही आपल्याला ग्रंथामध्ये दिसून येते. तर वाताचे जे स्थान आहे ते वाग्भटांनी नाभीच्या खालच्या भागी, पित्ताचे स्थान नाभी आणि हृदयाच्या मध्ये सांगितलं आहे आणि वरच्या दिशेला कफाचे स्थान सांगितले हृदयाच्या वरच्या दिशेला. तसेच वाताचे कार्य काय सांगितलंय? उत्साह, मलमूत्र, स्वेद याचे विसर्जन करणे, गर्भधारण विशिष्ट आकार देणे किंवा त्याला गर्भाला बाहेर जेव्हा आपण म्हणतो की डिलिव्हरी तर हे महत्वाचे एक कार्य असते. धारण करणे, शरीर धारण करणे, शरीरावर नियंत्रण ठेवणे, शरीराची मांडणी करणे, की त्यानंतर शब्द स्पर्श याचे ज्ञान होणे, जे मी बोलत आहे किंवा जे टच होत आहे त्याचं ज्ञान होणे म्हणजे हे वातच आहे. आपण म्हणतो सेन्सेशन लॉस झाले बा कुठल्या तरी मध्ये जेव्हा आपण पॅरालिटिक पेशंट मध्ये बघतो तेव्हा काय होतं की तिथला वाताचे कार्य नियंत्रण राहत नाही. ते विकृत येते त्यामुळे पॅरालिटिक पेशंटमध्ये आपल्याला सेन्सेशन लॉस ही एक सिम्पटम दिसते. तसंच पित्त. पित्ताचे काम काय आहे? पाचन करणे. उष्ण म्हणजेच टेम्परेचर मेंटेन करणे. शरीरात एक उष्णता आणणे. टेम्परेचर क्षुधा म्हणजेच भूक. त्यानंतर तृष्णा, तहान, आवड, आवड, निवड हे सगळं पित्ताचे कार्य आहे. तसेच तन्ममार्दव. तन्ममार्दव मध्ये स्मृतता. आपण म्हणतो की एखाद्या शरीर
एखाद्याचे शरीर मृदू आहे, खूप सॉफ्ट आहे, अ, ही लक्षणता आहे. तर हे कशामुळे? पित्तामुळे. तसंच आपण बघतो की प्रकृती म्हणजे आपण एकमेकांपासून कसे वेगळे आहे हे आयुर्वेदात सांगितलं की कशामुळे? की वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती यामुळे आपण वेगळे दिसतो. तसंच कफामध्ये काय सांगितलं आहे? हा संधींच्या मध्ये राहणार. सगळ्या जॉइंटच्या मध्ये फ्लुइड असतो, सायनल फ्लुइड सारखा. तर तिथे काय करते संधींना एक नरिशमेंट प्रोव्हाईड करते, की ज्यामुळे ते ड्राय होऊन खराब नाही झालं पाहिजे. नेहमी ऑइल तिथे राहिलं पाहिजे. आपण आता बघतो पण, की नी जॉइंट्स मधलं ऑइल कमी झालेलं आहे. ऑपरेशन करायला लागणार तुम्ही. तर ऑइल कमी झालं म्हणजे तिथे नरिशमेंट कफाचे जे स्थान आहे ते कमी झालं. तर त्याला आपण कसं वाढवत असतो, की कफप्रधान औषधी देऊन आपण त्याचं पुरण करतो. पुरण करतो म्हणजे पोषण करतो. तिथे रोपण म्हणजे जखम भरून काढणे हे पण कफाचे एक कार्य आहे. पुरण म्हणजेच पोषण करणे, बल देणे, तृप्ती. सगळ्या आपल्या बॉडीमधल्या सगळ्या सेल्सचं पोषण करणे, तृप्ती देणे. त्याला पोषण करत आहे म्हणजेच त्याच्या सगळ्या इच्छा त्याला मिळवणे किंवा पूर्ती करणे त्याची. म्हणजेच कफाची ही कार्य झाली. धृती म्हणजे बुद्धी. आता आपण प्रकृती बघूया तर वात, पित्त, कफ अशा 3 प्रकृती असतात. तर वातच प्रकृती जो असतो लीन असतो आणि नेहमी चंचल राहते. हालचाल करत राहणार, कधी स्थिर बसणार नाही. अ, अ, कधी अभ्यास जसं आता स्टुडंटमध्ये बघू शकतो आपण, की काही विद्यार्थी एक्झामच्या आधी अभ्यास करून एक्झाम देतात, पास होतात आणि लगेच विसरून जातात सगळं. तसंच पित्ताचं कसं राहणार, की थोडा वेळ घेणार, होणार लवकर आणि खूप दिवस आठवणार नाही. कफाचं कसं राहतंय, की कधी थोडासा वेळ जास्त होतो, पण इतक्या दिवस त्याला आठवण राहते, की तो विसरत नाही ती केलेली गोष्ट आणि हाच नेहमी धृतियुक्त म्हणजे बुद्धिमान राहतो. असे 3 प्रकृती झाले, स्वभाव झाले. एखादा स्थिर बसून राहतो तो कफ प्रकृती म्हणू आपण. एखादा नेहमी गरम स्वभावाचा असतो, नेहमी रागात राहतो तो पित्त प्रकृतीकडे येतो. तसेच एखादा नेहमी चंचल राहतो, चलबिचल असा स्वभाव त्याचा असतो, तर तो वाताचा असतो. तसं आपण बघू की वात कसा बनला? तर वात हा आकाश आणि वायूच्या संयोगाने बनला. पित्त कसा बनला? तर जे आपण पंचमहाभूत म्हटले, आकाश, वायू, तेज, तेज म्हणजेच अग्नी, जल आणि पृथ्वी. तर या संयोगानेच आपण वात, पित्त, कफ बनलेले असं बघतो. तर अ, अग्नी आणि जल याच्या संयोगाने पित्त बनलेलं आहे. पृथ्वी आणि जलाच्या संयोगाने कफ बनलेला आहे. तसंच आता बघूया आपण की धातू. धातू पुढे आधी सांगितल्यानुसार 7 धातू असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. तर यात रसधातू काय करतो? प्रेरण करतो, शरीराचे पोषण करतो. पण जसं की मी बघतो की आपल्या शरीराचा 70 to 80% जो पोर्शन आहे तो वॉटर आहे, प्लाझ्मा आहे. जो लिक्विड कडे जातो. तर हा काय असतो? हा रस असतो. जो पूर्ण शरीरभर फिरून काय होणार? पोषण करणार, शरीराची तृप्ती करणार, प्रेरण करणार, ज्वलन करणार. हे सगळं रसाचे कार्य आहे. रसाचे पोषण झाले की मग रक्ताकडे येत असते. तर रक्त काय करतो? जीवन धारण करतो, प्राण धारण करतो. तेच रक्त जर वाहून गेलं आपलं तर आपलं प्राण राहणार नाही. तसेच रक्ताचे पोषण झाले की तो मांसाला पोषण करतो. तर मांस म्हणजेच मसलकडे येतो. मसलचे पोषण मसल्सचे पोषण झालं म्हणजे काय होणार की आपले जे अस्थिया बोन्स आहेत बोन्सवर आपण पाहतो ब्लड सर्क्युलेशन वर पाहतो की एक लेपासारखा असलेलं पोर्शन म्हणजेच तो मसल्स आहे की तो पूर्ण शरीराने व्यापलेला आहे. तर शरीर आच्छादन म्हणजे व्यापलेला असले असा मांस असतो. मांसाचे पोषण चांगले झाले तर काय होणार की मेद चांगला बनणार. मेद म्हणजे ऍडिपोस टिश्यू जिथे फॅट असते. फॅट काय करत असते की नरिशमेंट देणार सगळीकडे, ड्रायनेस येऊ नाही देणार, स्थिरता देणार, त्यानंतर अस्थी. जर मेदाचे चांगले पोषण झाले तर ते अस्थिला मिळणार. अस्थी काय करते? धारण करते. जर आपल्या शरीरात अस्थिच नसते तर आपण असं उभं राहू शकलो असतो का? बसू शकलो असतो? कुठली क्रिया केली असते का? नाही. तर अस्थी
हे धारण करते शरीराला. तर शरीराचे धारण करायचे कार्य अस्थित्व. नंतर मज्जा. जर अस्थिचे चांगले पोषण झाले तर ते मज्जाकडे जाणार म्हणजेच अस्थिच्या आतमध्ये. आतमध्ये काय म्हणजेच बोन मॅरो किंवा नर्वस सिस्टम कडे किंवा सेरेब्रल सिस्टम कडे, सीएनएस कडे आपण बघू की ते मज्जाधातूकडे येणार की याची याचे कार्य काय असते? एक की पुरण करणे, अस्थिची पूर्ती करणे किंवा शरीराची पुरण करणे. त्यानंतर जर मज्जाचे चांगले पोषण झाले तर शुक्र चांगला बनणार. शुक्र म्हणजेच पुरुषांमध्ये त्याला आपण स्पर्म म्हणू आणि स्त्रियांमध्ये आपण ओव्हम म्हणू आणि त्यामुळेच गर्भोत्पत्ती. तर हे सगळे धातूचे पोषण चांगले झाले तर गर्भोत्पत्ती चांगली होणार. त्यानंतर बघूया आपण की प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये विशेषतः वेद, उपनिषद आणि पुराणांमध्ये औषधी, वनस्पती आणि त्यांचे उपचारात्मक गुणधर्माबद्दल भरपूर माहिती होती. त्या माहितीने आयुर्वेदाचा पाया रचलेला आहे. जसं की आधी सांगितलं की वेदांमध्ये संहितेमध्ये औषधी वनस्पतीचा भरपूर माहिती सांगितलेली आहे. तेच त्याच गुणांमध्ये त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपण आज अभ्यास करत आहोत. तर वेदांमध्ये आपल्याला माहिती आहे की 4 वेद आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद. तर इथे ऋग्वेद बघूया. तर ऋग्वेद आणि अथर्ववेद या 2 वेद औषध वनस्पतीच्या ज्ञानाचा अनेक स्रोत सांगितला. म्हणजे हा मेन सोर्स आहे जिथे आपल्याला प्लांटची स्टडी करायला मिळते. तर इथे ऋग्वेदामध्ये काय सांगितलं आहे की औषधी सूक्त म्हणजेच वनस्पतीचे एक स्रोतच आहे. ज्यात वनस्पतीच्या उपचारात्मक शक्तीचे वर्णन आहे. म्हणजे ऋग्वेदातच वनस्पती आले आहे. वनस्पतीचे उपचार शक्ती काय आहे म्हणजे त्याचे कार्य काय करणार आहे याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि 160 पेक्षा जास्त औषधी वनस्पतीचा उल्लेख इथे मिळते. तसेच अथर्ववेद यालाच भेषज म्हणजेच औषध, भेषज म्हणजेच औषध झालं. तर याचा वेद म्हटलेला आहे. तर हा वेद आयुर्वेदाचा मूळ स्रोतच मानला जातो. अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीचे विस्तृत वर्णन आहे. म्हणजे यात पण यात औषधी सांगितलं आहे. तर औषधी कशापासून बनणार? तर अ, वनस्पतींपासून बनणार. त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला अथर्ववेदामध्ये पण दिसते. यजुर्वेद आणि सामवेद हे काय यामध्ये यज्ञाबद्दल जास्त सांगितलं आहे, पूजेबद्दल जास्त सांगितलं. तिथे पण काहीतरी औषधी उपयोग असणार म्हणून त्याचा उपयोग यज्ञामध्ये केला जातो. तसेच आपण पुढे बघूया की पुराणांमध्ये कसा उपयोग आहे. तर पुराणांमध्ये विशेषतः अग्निपुराण, पद्यपुराण यात आयुर्वेदाच्या तत्वांचा समावेश आहे. अग्निपुराणांमध्ये रोगानुसार वनस्पतीचा वापर कसा करावा याची माहिती दिलेली आहे. म्हणजे जो रोग होणार त्यानुसार औषधी त्यांनी सांगितली आहे. पद्यपुराणामध्ये कसं सांगितलं आहे की तुळशी, आवळा यांसारखी जी वनस्पती आहे ही धार्मिक आणि औषधी महत्त्व सांगितलंय. जसं की तुळस बघतो आपण, याची पूजा केली जाते. पिंपळाची पूजा केली, वडाची पूजा केली जाते. तर हे धार्मिक दृष्टिकोनानुसार सांगितलं. आणि आमलकी, आवळा हे तसे औषधी महत्त्व सांगितलेले आहे. उपनिषद म्हणजेच आधी बघायचो आपण की गुरुकुल पद्धती होती. एक गुरु राहायचे, शिष्य अवतीभोवती राहायचे, गुरु काहीतरी उपदेश द्यायचे आणि शिष्य त्याचे पालन करून त्याचं ज्ञान ग्रहण करायचे. उपनिषदामध्ये हे मुख्यत्वे तत्वज्ञानावर आधारित असली तरीही त्या मानवी हे शरीर आणि निसर्गिक यांच्यातील संबंधावर भर दिलेला आहे. म्हणजेच जे निसर्गात आहे, शरीरात आहे, त्यांचे संबंध कसे जोडले यावर उपनिषदांनी सांगितलेलं आहे. तसंच बृहदारण्यक आणि छांदोग्य उपनिषदांमध्ये आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी निसर्गाच्या जवळ राहण्याचे महत्व महत्व सांगितले आहे. त्यानंतर आपण बघूया की अ, जातक कथा. जातक कथामध्ये बौद्ध धर्मातील एक कथा आहे. जसं की एक गुरु राहतात. ते शिष्यांना सांगतात की तुम्ही जंगलात जा आणि असा एखादा वनस्पती, असा एखादा झाड, प्लांट असं शोधा की ज्याचा उपयोग केला जात नाही. ज्याचा कुठल्यातरी एका पार्टचा पण उपयोग होत नाही. सगळे शिष्य जंगलात जातात, खूप शोधतात. 1 दिवस जाते, 2 दिवस जाते, 3 दिवस जाते.
शोधू शोधू थकतात, गुरुजवळ परत येतात आणि विचारतात, की आम्हाला असा एक पण वनस्पती मिळाला नाही, ज्याचा उपयोग आम्ही आहे नाही असं म्हणू शकणार. तर याचा उद्दिष्ट हेच असतो, की आपल्या परिसरात, आपल्या या पृथ्वी तलावर वनस्पतीचं महत्त्व आहे. असं एक पण वनस्पती नाहीये, की ज्याचा उपयोग नाहीये म्हणून. त्यांचा प्रत्येक अवयव हा कुठल्या ना कुठल्या प्राणीजीवांसाठी उपयुक्तच असतो. तसेच गुरु ग्रंथामध्येच म्हणजेच शीख धर्मामध्ये सांगितलं आहे, की शीख धर्माच्या या पवित्र ग्रंथात वनस्पतीचा उपयोग आध्यात्मिक संदेश देण्यासाठी केला गेलेला आहे. जसे की कंपॅरेटिव्ह स्टडीला आपण म्हणूया, की कमळाचे फूल हे चिखलात उगवून हे शुद्ध राहते. म्हणजेच हे सांसारिक मोहापासून अलिप्त राहण्याचे प्रतीक मानलेले आहे. तसेच आपण असलं पाहिजे, की आपलं बॅकग्राऊंड किंवा आपण कसे पण एन्व्हायर्नमेंटमध्ये असलो तरी जेव्हा ग्रो करतो तेव्हा ग्लोएबल असलं पाहिजे. नेहमी आपला एक वेगळा ऑरा असला पाहिजे, तेज असलं पाहिजे. त्यानंतर चंदनाचे झाड हे सदागुण असलेल्या व्यक्तींचे प्रतीक मानलेले आहे. सदागुण म्हणजे सगळे गुण चांगले असलेले व्यक्तीचे चंदनाचे झाड. जो काय करतो स्वतःचा सुगंध इतरांना देत राहतो. त्यानंतर आपण बघूया की कुराणात अ, याचा उल्लेख कसा आहे. कुराणामध्ये खजूर, अंजीर, जैतून, डाळिंब यासारख्या फळांचा आणि वनस्पतीचा उल्लेख आलेला आहे. त्याचा उपयोग त्यांच्या पौष्टिक मूल्यासाठी आणि स्वर्गाचे वर्णन करण्यासाठी केला जातो. त्यानंतर आपण बघूया, आपण आता वनस्पतीचाच अभ्यास करत आहे, तर वनस्पती ह्या कुठे मिळणार? याची वनस्पतीचा किंवा आहाराचा हा संबंध कुठे येते? शेतीशी येतो. कारण की इथेच आपल्याला सगळ्या वनस्पती औषधीचा आपल्याला संग्रह करता येणार आहे. तर आपण हे शेतीतील प्राचीन पद्धती कुठल्या आहे हे बघूया. तर रासायनिक खताच्या अविचारी वापरामुळे आरोग्य आणि पर्यावरणाचे गंभीर धोके निर्माण झाले आहेत. आता आपण बघत आहे की फर्टिलायझर खूप यूज करत आहे. जैविक औषधे खूप आपण वापरत आहे. का बरं वापरत आहे? कारण की कीटकांचा नाशासाठी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण या सगळ्यांचा वापर भरपूर करत आहे. ते 6व्या शतकात वृक्ष आयुर्वेद सांगितलेलं होतं, की त्यावेळेस हे अद्वितीय ग्रंथ आहे, जो शरीर विज्ञान, रोग विज्ञान, फलोत्पादक आणि वनस्पतीच्या उपचाराचे तपशीलावर ज्ञान प्रसारण करतो व वरील ग्रंथ मातीचे वर्गीकरण, झाडाचे जीवनशास्त्र आणि वनस्पतीच्या लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट खतांशी संबंधित आहे. म्हणजे या जे वृक्ष आयुर्वेद आहे त्यामध्ये शरीर शरीर विज्ञान तर आहे, रोग विज्ञान सुद्धा आहे, फल उत्पादन कसे असले पाहिजे, वनस्पतीची उपचार पद्धती कशी असली पाहिजे, या सगळ्याचं वर्गीकरण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची माहिती दिलेली आहे. आणि ह्या 6व्या शतकात आता कुठलं शतक सुरू आहे? 21व्या शतक येणार आहे. 20व्या शतक सुरू आहे. तर आता बघत आहे आपण प्राचीन कृषी पद्धती काय आहेत? तर एशियन प्रॅक्टिस ऑफ ॲग्रीकल्चर. तर यांचे वर्णन आपल्याला 2 महत्त्वाच्या ग्रंथात मिळते. जसं की वृक्ष आयुर्वेद आणि कृषी पराशर. तर वृक्ष आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे की सुरपाल यांनी रचलेला हा ग्रंथ आहे की ज्यात झाडे, फळझाडे, बी-बियाणे यांचं उद्यान विज्ञान यावर आधारित हा ग्रंथ आहे. तसंच कृषी ही पराशर काय आहे की महर्षी पराशर यांनी लिहिलेलं शेती, पीक, हवामान, नांगरणी, खत, सिंचन यावर आधारित सर्वात प्राचीन ग्रंथाचा उल्लेख आलेला आहे. तसंच आपण बघूया की वृक्ष आयुर्वेद काय आहे? वृक्ष आयुर्वेद हा शब्द वृक्ष आणि आयुर्वेद या 2 शब्दापासून बनलेला आहे. आयुष्य वेद आयुर्वेद म्हणजे ज्या शास्त्रात वृक्षाचं समग्र आयुष्याचे ज्ञान होते, म्हणजेच वृक्षांसोबतच आयुर्वेदाचे ज्ञान होते, त्याला आपण वृक्ष आयुर्वेद म्हटलं आहे. तर मानवाच्या इतिहासा एवढाच या वनस्पतींचा सुद्धा इतिहास प्राचीन आहे. जसं की आपण पाहिलं की 400 BC पासून जो काळ आहे त्याच्या आधीपासून या सगळ्या संहितेचा उल्लेख आपल्याला मिळतो. तर तसाच हा जो वृक्ष आयुर्वेद आहे त्याचा पण प्राचीन काळ आहे. अ, तेव्हापासून आपल्याला त्याचं ज्ञान आहे.
वेदांपासून ते सध्या काळापर्यंत साहित्यामध्ये वृक्ष आयुर्वेदाशी निगडीत विषय आपल्याला प्रतिपादन केलेले दिसून येते. वृक्ष आयुर्वेदामध्ये वनस्पतीच्या उत्पत्ती, संगोपन, जमिनीची माहिती, पाण्याच्या विषयी माहिती, वनस्पतीचे पुष्प, फळांविषयी प्रयोग, त्यांना होणारे आजार, त्यांच्यावर उपाय अशा अनेक विषयांबद्दल मार्गदर्शन मिळते. आणि ऋग्वेदापासून ते अथर्ववेदापर्यंत वनस्पतीविषयी वेगवेगळे उल्लेख इथे आढळतात. आपण आता बघूया की यात 2 ग्रंथ आहेत. यातला फरक पण आपल्याला कळणार, याचा उद्दिष्ट काय होता, याचा फायदा काय होता, हे पण आपल्याला कळते. जसं की आपण बघूया की प्राचीन कृषी पद्धती एक कॉलम आहे. आयुर्वेद आहे, कृषी पराशर आहे. हे असं एक उद्दिष्ट आणि फायदे. बीजसंस्कार सगळ्यात आधी बघूया आपण की बीजसंस्कार काय आहे. तर बीजसंस्कारमध्ये काय येणार की बीजांना दूध, मध, तूप, गोमूत्र, तीळ तेल यामध्ये आपण भिजवून ठेवतो आधी पेरण्याआधी. त्यानंतर पेरण्यापूर्वी बियांची औषधी वनस्पती द्रव्यात भिजवून ठेवणे हे त्याचे हे दोघांमध्ये सांगितलंय. पण यात औषधी वनस्पती, यात दूध, तूप, मध, गोमूत्रामध्ये, तीळ तेलामध्ये भिजवून उद्दिष्ट काय होतं की उगवण्याची शक्ती वाढते, रोग टाळले जाते. तसेच इथे रोपण पद्धती सांगितली आहे. रोपणासाठी खड्ड्यात खत, माती, पाणी टाकणे, शुभ ऋतू, शुभ दिवस बघतो आपण. ऋतू आयुर्वेद वृक्ष आयुर्वेदामध्ये. तसेच पेरणीसाठी योग्य कालावधी व नक्षत्र सांगितलेली आहे. तसेच झाडांची निरोगी वाढ, याचा फायदा काय होतो? झाडांची निरोगी वाढ होते व चांगलं उत्पन्न होते. तसेच सिंचन, पावसाचे पाणी साठवणे, विहीर, टाकी, कालवे याचा वापर करणे. हे कशासाठी की झाडांना, त्या वृक्षाला व्यवस्थित पाणी पुरवठा मिळावा. त्यानंतर कृषी नुसार काय आहे की सिंचनासाठी रहाट नांगरट्यानंतर पाणी देणे. तर याचा उपयोग काय होतो की योग्य पाणी व्यवस्थापन मिळते आणि दुष्काळात मदत मिळते. तसंच इथे खत व्यवस्थापन कसं सांगितलंय की शेणखत वापरणे, पंचगव्य म्हणजेच गाईपासून मिळालेले दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र यासारखे पंचगव्य, राख, पानांची कुजलेली खत बनवून आपण त्यात टाकतो. हे वृक्ष आयुर्वेदात सांगितलंय. तर कृषी पराशरमध्ये काय सांगितलंय? गोमूत्र, शेणखत, पानगळ, राख याचा उपयोग सांगितला आहे. याचा उद्दिष्ट आणि फायदे काय आहे? तर माती सुपीक बनते, पीक निरोगी राहते. तसंच कीड नियंत्रण हे तेव्हा पण सांगितलंय की वृक्ष आयुर्वेदानुसार कीड नियंत्रण कसं करायचे की औषधी वनस्पती, नीम, लसूण, हळद याचा वापर करून ते फवारणी द्यायचे. तसेच अग्नी, धूप, वनस्पती किडे नियंत्रण, काही असे वनस्पती ज्याने किडे नियंत्रण होते. जसं की आपण बघतो हिंग जे असतात त्याचा फवारा खूप जागी देतात. तर यामुळे काय होते की नैसर्गिक कीडनाशक म्हणून आपण रसायन जे फर्टिलायझर आहे ते न वापरता आपण हे नैसर्गिक कीटकनाशक वापरतो. तसंच कलम, संवर्धन आपण बघूया तर कलम, रोपण, काळ्यापासून झाडाची वाढ म्हणजेच आपण बघतो की संत्रे, मोसंबी हे कलम लावून आपण त्याची लागवड करतो. तर ते त्या काळी पण सांगितलं की त्यामुळे काय होते की फळांच्या जाती सुधारतात. तसेच बियाणे व कलम पद्धती हे दोन्ही यांचा उल्लेख केलेला आहे त्यांनी कृषी पराशरमध्ये. तसेच ऋतूनुसार शेती, रोपण व पिकासाठी विशिष्ट ऋतू, काल सांगितलेले आहे की या पिकाला म्हणजे पिकांनुसार, बियांनुसार ते त्या कालानुसार त्याचे रोपण करावे. तसेच पराशरमध्ये रब्बी, खरीप पिकांचा उल्लेख केलेला आहे. योग्य वेळी शेती करणे, तसेच जास्त उत्पन्न मिळवणे याचा हा उद्दिष्ट होता. त्यानंतर धार्मिक सांस्कृतिक महत्व आपण बघूया की वृक्षपूजन करणे, लागवडीच्या वेळी मंत्रोच्चार करणे, तसेच ऋषी परंपरेनुसार शेतीतील धर्माशी जोडलेले आहे. कृषी देवताची पूजा त्यांनी करायचं सांगितलेलं आहे. हे तसेच याचा उपयोग फायदा काय राहणार? नैतिक
प्रेरणा मिळणार आपल्याला, शाश्वत शेती होणार आपली. त्यानंतर आपण बघूया की वृक्ष आयुर्वेदामध्येच हा एक भाग आहे की सोशो कल्चर अँड रिलिजियस सिग्निफिकन्स ऑफ प्लांट अँड देअर प्लांट्स. तर घराच्या कोणत्या दिशेने कोणते वृक्ष लागवड केली पाहिजे, तर त्यांनी दिशा सांगितले. पूर्वेकडे वृक्ष असलं पाहिजे, दक्षिणेकडे औदुंबर, पश्चिमेकडे पिंपळ, उत्तरेकडे प्लक्ष असलं पाहिजे. तर कुठले नसावे, तर पूर्वेस बदर, एरण, काटेरी झाडे नसावे. दक्षिणेकडे कदली, पलाश, अर्जुन हे झाडे नसावे. तसेच पश्चिमेस डाळिंब, कांचनार, करंज हे झाडे नसावी. उत्तरेस बीजपूरक, अश्वत्थ, दारासमोर पिवळ्या फुलांची झाडे नसावी. हे याचा त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचा उल्लेख आलेला आहे. तसेच मोठी झाडे घराबाहेर लावली असताच त्यांच्या फांद्यामुळे घरावर सावली येते. ऊन न येऊ शकते, म्हणजे ऊन येणार नाही घराच्या वरांड्यात. त्यामुळे काय होणार की जमीन छेदल्या जाणार. आपण बघतो की घराबाहेर जर मोठं वृक्ष असलं दारासमोर, तर ते जमिनीला छेदून बाहेर काढते. त्यामुळे काय होणार, तिथे भेगा पडणार, कीटक येणार, सरपटणारे प्राणी तिथे राहणार. त्याच्यामुळेच कोणी येऊ शकल्यामुळे ते हवेत दमट वातावरण राहणार, जंतूची वाढ होणार, तसेच घरातील भिंती खराब होणार, बुरशी लागणार, काटेरी झाडांमुळे ते चालताना फिरताना इजा होणार. तसेच झाडांवर वेगवेगळी शक्तीचा वास असतो, असे वृक्ष आयुर्वेदामध्ये उल्लेख आलेले आहे. आपण बघतो पण आपल्या दैनंदिन जीवनात की जसं की चिंच झाड इतकं मोठं राहते, इतकं दाट, वेगळ्या स्वरूपाची एनर्जी तिथे राहते. तेच आपण आंब्याच्या झाडाखाली, निंबाच्या झाडाखाली असू, आपल्याला थोडं पॉझिटिव्ह, फ्रेश माइंड मिळतं आपला. तसेच आता बघूया की विशिष्ट झाडे लावून मिळणारं फळ. अं, की वृक्ष आयुर्वेदामध्ये देवतांसोबत की आपण ही झाड लावलं तर आपल्याला हे फळ मिळणार. तसेच यामध्ये आलं आहे पहिलं तुळशी. जेवढे दिवस रोपण करणार तेवढे सहस्र वर्ष वैकुंठात निवास करू आपण. अश्वस्थ म्हणजेच भगवान विष्णूंच्या सहवासात आपण राहू. वड, शिवलोकात स्थान मिळणार आपल्याला. प्लक्ष याचे 4 वृक्ष रोपण केले तर आपल्याला राज सुयज्ञाचं फळ मिळणार. पलाश याचे 7 वृक्ष रोपण केले आपण तर ब्रह्मलोकात स्थान मिळणार. देवता आपली पूजा केली जाणार. मधु म्हणजेच पार्वती प्रसन्न होणार व निरामय जीवन प्राप्ती होणार. देवताकडून पूजन होणार. बिल्व जर आपण वृक्ष लावत असेल तर त्याचं फळ आपल्याला भगवान शंकरांच्या प्रिय होऊन घरात पुत्र पौत्र म्हणजेच पुत्रे या रूपाने लक्ष्मीचा वास होणार आपल्याला. धात्री म्हणजे आमलकी. ब्रह्मचार्य पालनाचे फळ मिळणार. ते फळ व यज्ञाचे फळ मिळणार. तसेच निंबाचं जर आपण लागवड केली तर काय होणार, सूर्यलोकात आपल्याला स्थान मिळणार. आम्र जे 5 ते 6 वृक्ष जेव्हा लावू तेव्हा आपल्याला गरुड लोकात स्थान मिळणार. देव समान आनंद प्राप्ती होणार. औदुंबर याचा वृक्षारोपण करू आपण तर काय होणार, चंद्रलोकात प्राप्ती आनंद प्राप्ती होणार. त्यानंतर डाळिंब, फणस, शिरणी यासारखी जर झाडं लावत असेल आपण तर 7 जन्म दुःख विरहित जीवन जगतो. या सगळ्याचा उद्दिष्ट असाच असू शकते की झाडं जे आपण आज बघत आहे की आपण झाडं तोडतो पण लावण्याकडे तितका कल आपला राहिला नाही. झाडं कमी येतात, जंगलं कमी येतात, जंगलं तोडत आहे आपण फॅक्टरीज वगैरेसाठी. तर या सगळ्याचं उद्दिष्ट असं आहे की असणार की झाडं आपल्या हातून लावले गेले पाहिजे. तितकं आपल्याकडून पुण्य झालं पाहिजे. हा त्याचा उद्दिष्ट असू शकतो. तसंच इथे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व सांगितलं आहे. जसं की आपण बघतो की पिकं आल्यावर जेव्हा पिकं पेरतो तेव्हा वेगवेगळे सण आपल्याकडे साजरे होतो. जसं की पिकांवर आधारित सण आपण बघतो की मकर संक्रांती, पोंगल येते, पूनम येते, बैलपोळा, पोळा सण हे सर्व सण शेती व पिकांशी संबंधित आहे आपल्याला दिसून येते. झाडांची पूजा, व्रत हे आपल्याकडे बघतो आपण की नेहमी केल्या जाते. वड, पिंपळ, आंबा, तुळस या झाडांना पूजनीय आपण मानलेले आहे. तसेच विवाहामध्ये संस्कारात वापरल्या जाणाऱ्या
आपण आंब्याची पाने, वड पाने, सुपारी, हळद यांचा वापर करतो. औषधी व अन्नद्रव्य पुरवठ्यासाठी आपण काय बघितलं की धान्य, फळे, भाजीपाला, औषधी मिळवून दिल्या जाते. तर हे सगळं एक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वच आहे. तसेच धार्मिक महत्त्वामध्ये काय येणार, की झाडांची पूजा केली जाते. तर आपण बघतो की रोज तुळशीची पूजा केली जाते, घरगुती पूजा होते. आयुर्वेदिक औषधी म्हणून आपण तुळशीचा वापर होतो. लक्ष्मीचे एक प्रतीक म्हणून आपण त्या कारणाने आपण पूजा करतो. पिंपळ हे विष्णू, बौद्ध धर्मात पूजनीय आहे. तसेच त्याला अश्वत्थ म्हणून ओळखला जातो. वड पाहतो आपण की अक्षय वड याला म्हणून वड सावित्रीमध्ये याची पूजा केली जाते, याच्यावर व्रत केला जातो. तसेच केळी, केळी हे शुभ प्रतीक मानल्या गेले आहे म्हणून आपण सगळे पूजामध्ये किंवा जिथे शुभ कार्य करतो तिथे आपण केळीचं पान ठेवतच असतो. तसेच धतुरा, बेल हे शिव पूजनेसाठी आपण वापरतो. तसेच धतुरा हा फक्त पूजेत नाही तर औषधी द्रव्यांमध्ये पण भावना देण्यासाठी म्हणजे सूक्ष्मता आणण्यासाठी मर्दान करण्यासाठी धतुऱ्याचे स्वराचा आपण जसं त्रिगुण कीर्तीमध्ये देत असतो. तसंच बेल जे आपण बिल्व म्हणतो त्याला की ते आपण पूजा तर करतोच, पण औषधीमध्ये अतिसारमध्ये आपण बघतो की डिसेंट्री, डायरियामध्ये बेलाचा उपयोग केला जातो. तसेच पान, सुपारी हे देवपूजा, विहार, संस्कार अ, यासाठी आवश्यक पाहिलं आपण. कुंकुम, हळद हे मंगल कार्यामध्ये प्रतीक मानले आहे. हे देवी पूजनात वापरले जात असतात. तसंच आपण बघत आहे की वनस्पतीच्या अवयवांचे महत्त्व. आता जसं की सांगितलं होतं की दशमूळारिष्ट. तर 10 मुळांपासून बनलेलं औषध असते दशमूळारिष्ट. तर यात मुळाचा उपयोग होतो. असं बनवतो आपण, काढे बनवतो. आरोग्य उपचार करण्यासाठी आपण त्याचे चूर्ण तयार करतो. फोड, साल त्याला बार्क म्हणू आपण. तर औषधी जसं की अशोक, अर्जुन याची साल वापरतो आपण. कांचनार याची आपण साल वापरतो. उपासनेसाठी किंवा अग्नी होम करायसाठी पण आपण लाकूड म्हणून साल वापरतो. तसेच पाणी पूजा करण्यासाठी बेलपत्र, आंब्याची पाने, तुळशीचे पाने हे सगळे आपण औषधी म्हणून पण उपचार करू शकतो. पानांचा वापर करू शकतो, उपयोग करू शकतो. फळमध्ये आपण प्रसाद म्हणून देतो. नवरात्रामध्ये आपण फळाचा फळांची पूजा करून आपण त्यांचा प्रसाद घेतो. तसेच गणेश पूजनामध्ये फळ ठेवतो, नारळ, केळी ठेवतो. तसेच फुले, फुलेमध्ये आपण पूजामध्ये कमळ, मोगरा, झेंडू वापरतो. तसंच औषधींमध्ये पण भरपूर फुलं आहेत. जसं जपान, जास्वंद झालं, धातकी झालं. ते आपण म्हणू की ईस्ट फॉर्ममध्ये आपण असं वरिष्ठ बनवण्यासाठी दातकीचे फुलं वापरत असतो. तसेच बिया दिल्या इथे तर सुपारी, मेथी, तांदूळ, तीळ हे काय आहे? बीज आहे. तर यांचा वापर आपण करत असतो. हे पुढे सगळे रेफरन्स आहे की आपण या ग्रंथातून वेगवेगळ्या बुक्स मधून यांचा रेफरन्स आहे. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर कोमल. आजचे व्याख्यान हे ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा यांचा संगम होते. आयुर्वेदाची परंपरा आणि औषधी वनस्पतींचा खजिना हे केवळ इतिहासातच नव्हे तर आपल्या वर्तमान आणि भविष्य काळातही तितकेच महत्वाचे आहेत. हे आपणास या व्याख्यानातून जाणवले असेलच. मी वक्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी इतक्या सोप्या, प्रभावी आणि सर्वांना समजेल अशा भाषेत हा गुंतागुंतीचा विषय आपल्या समोर मांडला. यानंतर मी डॉक्टर गौरव शेंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाचे सूत्र सांभाळावे. डॉक्टर गौरव शेंडे सर. नमस्कार सर्वांना. मला सर्वांचे आभार करण्याचे सौभाग्य मिळाले त्याबद्दल मी सर्वप्रथम आजच्या सेमिनार ऑर्गनायझर डॉक्टर विवेक नरखेडकर सर यांचे आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो. जसे आपल्याला माहितीच आहे, आजचे सेमिनार हॉलिस्टिक हेल्थ व हर्बल विजडम या विषयावर आहे. हा विषय आपल्याला अधिक माहिती व्हावी याकरिता आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर कोमल नरखेडकर मॅडम BMS लाभल्या आहेत. त्या या विषयाच्या गाढ्या अभ्यासक व प्रॅक्टिशनर आहेत. त्यांनी आपल्याला संपूर्ण आरोग्याविषयीची सखोल माहिती दिली.
सोबत त्यांनी औषधी वनस्पतीची असणारी क्षमता यावर मॅडमनी सखोल माहिती साध्या व सोप्या भाषेत दिली. त्यांनी आपल्याला प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या वनौषधीची क्षमता दैनंदिन आरोग्यात काय आहे, कशी आहे व त्याचे काय फायदे आहे हे समजून दिले. म्हणून मी डॉक्टर कोमल नरखेडकर मॅडम यांचे खूप आभार मानतो व धन्यवाद देतो. त्यांनी आपल्या अभ्यासक वृत्तीने आपल्याला वेळात वेळ काढून आरोग्य आणि वनौषधी याबद्दल छान माहिती देऊन सर्वांना त्यांच्या माहितीमध्ये भर करून दिली. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आभार मानतो आपल्या प्राचार्य सरांचे, ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. धन्यवाद सर. यानंतर मी आभार मानतो आपल्या डॉक्टर विवेक नरखेडकर सरांनी ज्यांनी हा संवाद व्हावा यासाठी अथक परिश्रम घेतले. धन्यवाद सर. त्यानंतर मी आभार मानतो आपल्या सर्व प्रेक्षक व पार्टिसिपंट यांचे, ज्यांनी आपली उपस्थिती आणि ऊर्जा दर्शवली. आपल्या सर्वांचे धन्यवाद. अशी आशा करतो की आज आम्हाला हेल्थ आणि वनऔषधीबद्दल माहिती मिळाली, जी आपल्या येणाऱ्या समोरच्या आयुष्यात खूप उपयोगी पडेल व आपण निरोगी आयुष्य जगू शकू. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व धन्यवाद करतो व आजचा कार्यक्रम इथंच संपला असे अध्यक्षाच्या अनुमतीने घोषित करतो. धन्यवाद.